उन्हाळा आला की वाटतं की काहीतरी थंडगार खावं आणि थंडगार प्यावं. थंडगार पिण्यासाठी आपण आज बनवणार आहोत मस्त लस्सी. लस्सी तर तुम्ही अनेक प्रकारच्या प्यायले असतील. आज आपण बनवणार आहोत दहीपासून बनणारी लस्सी. दही ताक प्यायल्याने उन्हाळ्यामध्ये खूपच सारे आपल्याला फायदे होतात. दही आणि ताकापासून आपण खूप साऱ्या वस्तूही बनवतो. उदाहरणार्थ मठ्ठा, लस्सी, कढी आणि अजून भरपूर प्रकार आहेत जे आपण दहीपासून बनवतो आणि उन्हाळ्यामध्ये खूपच प्रमाणात त्याचे सेवनही करतो, म्हणजे आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील आणि शरीराला त्यापासून थंडावा मिळेल. तर चला मग आज आपण बनवणार आहोत दह्यापासूनच मस्त लस्सी. सर्वात आधी आपण बघणार आहोत घट्ट दही कशी लावायची. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. दूध पूर्णपणे मस्त उकळून घेतलेले आहे. त्यानंतर ते अर्धा ते पाऊण तास गार करत ठेवायचे आहे. दूध कोमट झाले म्हणजे जेमतेम आपला बोट बुडेल, आपला बोट तेवढं गरमास सोसेल एवढं दूध आपल्याला कोमट करायचं आहे आणि फ्रीजमध्ये अर्धा तास आपल्याला ते दूध ठेवायचं आहे. त्यानंतर अर्धा तासानंतर आपल्याला ते दूध काढून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला दही घ्यायची आहे. ती पूर्णपणे फेटून घ्यायची आहे. फेटल्यानंतर आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे मिश्रण करायचे आहे, मिसळून घ्यायचे आहे. दुधामध्ये पूर्ण दही मिसळली गेली, विरजण मिसळलं गेलं की आपल्याला हे दूध पूर्णपणे मस्त झाकून आणि रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. वरून आपल्याला एखादं पातेलेही पूर्ण उलटं करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे थंडावा जाणार नाही आणि गरमास होईल आणि पूर्णपणे मस्त दही घट्ट होईल. आता दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत आपली दही जी आहे ती पूर्णपणे मस्त घट्ट झाली आहे. जराही पाणी नाही आहे आणि मस्त घट्टसर दही झाली आहे. आपण चमच्याने आता काढणार आहोत. बघू शकता तुम्ही अतिशय मस्त चमच्याने अतिशय छान दही मस्त आलेली आहे. चाकूनही कापू शकतो. पनीरसारखी दही मस्त घट्ट जमलेली आहे. दही आजूबाजूने तुम्ही बघू शकता पाणीही नाही आहे, म्हणजे आपली दही छान झाली आहे. आता याच दह्यापासून आपल्याला लस्सी बनवायची आहे. पूर्णपणे दही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. भांडे तुम्ही थोडं मोठंच घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पूर्ण दही फेटता येईल, व्यवस्थित साखर मिसळता येईल. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा ग्लास पाणी. तुम्हाला दही थिक पाहिजे असेल, लस्सी थिक पाहिजे असेल तर पाणी कमी टाका, नाहीतर नाही टाकले तरीही चालेल. आणि थोडं पातळ पाहिजे असेल, जास्त थिक नको आहे, तर तुम्ही थोडं अर्धा ग्लास पाणी त्यात टाकून पूर्णपणे दही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची आहे. त्यात आता आपण टाकणार आहोत 4 ते 5 चमचा साखर. तुम्हाला जर लस्सी गोड आवडत असेल तर साखरचे प्रमाण वाढवा. नाही आवडत असेल जास्त गोड तर साखरचे प्रमाण कमीही करू शकतात. आता आपण साखर पूर्णपणे मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात टाकायचे आहेत आईस क्यूब, जे बर्फाचे तुकडे असतात तेच तुकडे आपल्याला टाकायचे आहे लस्सीमध्ये. मिश्रण पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 किंवा 2 चुटकी आपल्याला चवीपुरतं मीठही टाकायचं आहे. मीठ नक्की टाका. तुम्ही काळं मीठ टाकलं तरीही चालेल आणि जे आपलं रेग्युलर मीठ असतं तेही टाकलं तरीही चालेल. मी 3 ग्लास लस्सी बनवते म्हणून 3 चुटकी म्हणजे अर्धा चमचा मीठ भरपूर होते. तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात. आता आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. साखर आपली पूर्णपणे विरघळली आहे. मी आता 2 ग्लास घेतलेले आहे. तुमच्याकडे जे ग्लास अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकतात. मी 2 ग्लास घेतले आहे आणि त्या ग्लासमध्ये दही पूर्णपणे ओतून घेतलेली आहे, म्हणजे अजून 1 ग्लास शिल्लक आहे. मी 2च ग्लास लस्सी तयार करते आता आपण टाकणार आहोत त्यात आईस्क्रीम. आईस्क्रीम तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. मला आईस्क्रीम लस्सी खूप आवडते म्हणून मी त्यावर आईस्क्रीम टाकते. तुम्हाला जर लस्सीवर आईस्क्रीम आवडत असेल तर तुमच्या आवडत्या फ्लेवरने मस्त लस्सीवरून गार्निश करून घ्यायची आहे. आता आईस्क्रीमवर मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. ड्रायफ्रूट्सने गार्निश करणार आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे चॉप केलेले काजू, बदाम, पिस्ता, काही टरबूजाच्या बिया आणि माझ्याकडे जे टुटी फ्रुटी असते
तीही पडलेली होती म्हणून मी गार्निश करून घेतलेली आहे. अतिशय छान आणि मस्त टेस्टी ही लस्सी तयार झालेली आहे. तुम्हाला जर प्लेन लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त प्लेनच लस्सी तयार करून पिऊ शकतात. आणि आईस्क्रीम लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही वरून लस्सीवर मस्त गार्निश करू शकतात आपली जी आईस्क्रीम असते त्याने. आणि काही ड्रायफ्रूट्स, काही फ्रुटी, आणि तुम्हाला अजून काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात आणि गार्निश करू शकतात. बाहेरून लस्सी आणण्यापेक्षा घरीच लस्सी बनवा आणि हेल्दी राहा, एन्जॉय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लस्सी कशी वाटली नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा, खात राहा, मस्त राहा. थँक्यू.